कांद्या निर्यातीवर बंदी उठवल्यानंतरही शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय म्हणतात? नाही, मला वाटतं असं अजून कोण म्हणत असलेलं ते चूक आहे. कारण आज कांद्यांचे भाव 5,000पेक्षा जास्त झालेले आहेत. जो काही 2,000-2,500च्या पुढे कधी भाव जात नव्हते. विक्रमी भाव कांद्याला मिळतात निर्यात बंदीच्या उठवल्याच्या नंतर. त्यामुळं हा तर अतिशय ह्या वर्षी मला वाटतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी भाव मिळतो आहे. तर ही म्हणणं चुकीचं आहे की ते कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे भाव वाढलेले नाही. हे फक्त राजकीय टीका कोणीतरी करत असेल. तर अमित ठाकरे यांचे बॅनर्स लागले अहमदनगर, त्यांनी निवडणूक लढावी आमदार नाही, तर कोणी काय निवडणूक लढवावी नाही लढवावी ज्याचा त्याचा व्यक्तिगत तो अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यात काय मग भाष्य करणार. प्रत्येकाची इच्छा असते उभं राहायची. नगरमधूनच काय माहीत नाही म्हणजे त्यांची काय नगरमधून इच्छा झालेली आहे. जसं की त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्ही नगरमधून का इच्छा म्हणजे काय उभं राहू इच्छितात. तर संगमनेरमध्ये महायुतीला याचा मोठा असा म्हणजे परिणाम होणार काय? असं बच्चूकडून तर जे आम्ही काही भाष्य करणार नाही. आणि ते मी कोणाला त्यांच्या प्रत्येक वेळी कोणाला ते सोडत असतात, कोणाला धरत असतात. त्यामुळे आता शेवटी त्याचा सरकार कोणत्याही पक्षापेक्षा बच्चूकडूनला किती फायदा होणार आहे हा पाहायचा खरं पाहायचा प्रश्न आहे. हां नाही, मला वाटतं की बच्चूकडू तसं एक लढवाई नेता आहे. तो तर बच्चूकडून काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. पण शेवटी समाजाकरता विशेष करून दिव्यांगांसाठी त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे. तर आमदार नितीन देशमुख यांनी आपल्याला उचलून आणण्याची भाषा वापरली. ठीक आहे, नितीन माझा मित्र आहे. मग तो भावनिक झाला असेल किंवा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपण काहीतरी करतोय केलं पाहिजे ही त्याची भूमिका असेल. मी त्यांच्याशी नितीनशी बोललेलो आहे. आज दुपारी ते मला भेटायला येणार आहे. त्यांची मी चर्चा करणार आहे त्यांचे काय प्रश्न आहे काय नाही. शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतात ती भूमिका घेतात. उचलून आणू घेऊन जाऊ ठीक आहे ना, हे काय अडचण नाही. केजरीवाल अजून पक्षांनी कुठल्याच उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे ते डॉक्टर सुजयला तो अधिकार नाही, मला अधिकार नाही. पक्ष उद्याची जबाबदारी दिली ती घ्यायची, त्याप्रमाणे निर्णय करायचा. दापलेकांनी विधानसभेत सोबत असण्याचं म्हणजे आवडेल का किंवा महाराष्ट्रात ते चित्र दिसेल का? नाही, असं की त्याच्यामध्ये आवडी नावडीचा प्रश्न नाही आहे. कारण तो राजकीय जीवनामध्ये समाजकारणामध्ये तो काम करतो आहे. त्यामुळे तो काही माझा मुलगा म्हणून नाही, पण तो त्या मतदारसंघात खासदार राहिलेला आहे, त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि जर पक्ष जर शेवटी मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आमचा नाहीच आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करायचा. पक्षाने सांगितलं उभं राहायचं. त्यांनी म्हटलं की पुढील 5 वर्ष मला संधी द्या सुजय. ते सांगतो ना की आम्ही जरी सुजयने इच्छा व्यक्त केली असली तर पक्षानं तो निर्णय पक्षाचा आहे. मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो किंवा आरक्षण सुरू झालेलं आहे, हे आरक्षणाचा तिढा मात्र कधीपर्यंत? नाही, असं आहे की राज्य सरकार आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, पहिल्यापासून एक भूमिका आपण घेतलेली की कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे. म्हणून विधानसभेचं स्पेशल अधिवेशन बोलवून आपण मराठा आरक्षणाच्या 10% आरक्षण एक मतानं आपण मंजूर केलं. आज विधानसभेत 1% एक मताने मंजूर करायचं आणि बाहेर जाऊन सरकारवर टीका करायची विरोधी पक्षानं, म्हणजे त्यांना आरक्षण मराठा समाजाला देण्याबाबतीत त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ती समोर येते. त्यामुळे आरक्षण दिलेलं आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयात आपली केस पेंडिंग आहे. तो निर्णय झाला तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार पूर्ण बांधील आहे. आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या आमच्या धनगर समाजा बांधवांना सगळ्या प्रकारच्या सवलती आपण ज्या STच्या ते लागू केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना त्याचा फायदा आज मिळतो आहे. परंतु ही आरक्षणाची प्रक्रिया मुळातच घटना अनुसरण असते, क्लिष्ट प्रक्रिया आहे. तर शेवटी न्यायालयाचे दरवाजे आपण ठोठवतो आहे. न्यायालयात आपण त्यासाठी लढाई सुरू आहे. सरकारची भावना आरक्षण देण्यासंबंधी अतिशय प्रामाणिक आहे. सर, डॉक्टर मोहन भागवतांना विचारले, सध्या देशात विविध ज्या संस्था आहेत, CBI किंवा ED असेल, त्याच्या माध्यमातून जे दमन चालू आहे ते त्याला पाठिंबा आहे का संघाचा? आणि इतर 4 प्रश्न आणखी विचारले. केजरीवालच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. जे मुळातच भ्रष्टाचाराच्या मुळे तुरुंगात बसले होते त्यांच्या आरोपाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची आम्हाला आवश्यकता नाही आहे. 100-100-88चा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा समोर आलेला आहे. महायुतीचा फॉर्म्युला कधी समोर येईल किंवा असे तो सगळे निर्णय पक्ष सृष्टी घेत आहे. आलेला फॉर्म्युला प्रमाणे जागा वाटप झाली की आम्ही कामाला लागायचो. थँक्यू.